संतांच्या बोलण्यातलं वैशिष्ट्य चिंता वारले हा शब्द त्या ठिकाणी घालत असताना त्याच्या पाठीमाग अवघी हे विशेषण घालण्याच्या योगानं त्या अवघी या शब्दानं कोणती कल्पना डोळ्यापुढे दिली म्हणजे महाराजांना चिंता अनेक प्रकारची असण्याची शक्यता आहे. अवघी हा शब्द या ठिकाणी उच्चारण्याचं कारण हा अनेक वचनाचं या ठिकाणी दृष्टिगोचर करण्याकरता हा शब्द या ठिकाणी घातला. एक वचनी जर शब्द जर असता तर अवघी हा शब्द या ठिकाणी घालण्याची जरूर नाही. म्हणजे चिंतेचे काही प्रकार असण्याची शक्यता आहे, वेगळ्या प्रकारची असेल म्हणून अवघी म्हणजे सर्व. किती प्रकारची आहे आणि किती प्रकारची नसेल याचा विचार नाही. अनेक वचन शब्द आहे या ठिकाणी अवघी हा. अवघी चिंता वारली. आता या ठिकाणी अशी एखाद्या वेळेला शक्यता आहे शंका उत्पन्न होण्याची. सूर्य उगवला म्हणून अंधकाराचा नाश झाला का अंधकार लोपला म्हणून सूर्याचा प्रकाश दृष्टिगोचर झाला? काहीतरी जरा थोडं बुद्धीला जरा थोडं खटकतंय या ठिकाणी. सूर्योदय झाल्यामुळे अंधकाराचा नाश झाला का अंधकार लुपून गेला म्हणून सूर्यप्रकाश दृष्टोत्पत्तीस येऊ लागला? भाग्य उजळलं म्हणून चिंता नाहीशी झाली का चिंता नाहीशी झाली म्हणून भाग्य उजळलं? काहीतरी आता याचा विचार पाहावा लागणार आहे. भाग्य उजळलं म्हणून चिंता नष्ट झाली का चिंता नष्ट झाली म्हणून भाग्य उजळलं? काही काही गोष्टीचा विचार करताना विचार करावा लागतो आणि त्याच्यातून रस्ता शोधावा लागतो. एक साधी गोष्ट जर मी आपल्या पुढे शंकेच्या रूपाने जर मांडली, शाईमध्ये अक्षर असतं का अक्षरामध्ये शाई असती? कसं काय आता याचं उत्तर द्यावं? शाईमध्ये अक्षर आहे का अक्षरामध्ये शाई आहे? शाईमध्ये अक्षर आहे असं जर म्हणायचं जर झालं तर बादलीच्या बादल्या जरी तुमच्या अंगावरती जरी ओतल्या तरी परंतु अक्षराचा बोध होणार नाही. शाईमध्ये अक्षर आहे का अक्षरामध्ये शाई आहे? अक्षरामध्ये जर शाई जर नसती तर हे अ हे क हे म हे ड हे तुम्हाला वाचायला आलं नसतं. ह्याचं उत्तर देताना विचार करून द्यावा लागेल. अक्षरामध्ये शाई आहे ही गोष्ट सत्य आहे आणि शाईमध्ये अक्षर आहे ही गोष्ट सत्य आहे, पण उत्तर देताना मात्र विचार करून उत्तर द्यावा लागेल. याप्रमाणे हा प्रसंग आहे. कल्पना येण्याकरता दृष्टांताचा साप तुमच्या पायात सोडलेला आहे मी. हा भाग्याला उजाळा बसला म्हणून चिंता नष्ट झाली का चिंता नष्ट झाली म्हणून भाग्याला उजाळा बसला? काहीतरी त्याचा विचार विशिष्ट रीतीनं पाहावा लागेल. असो, उजळाले भाग्य आता अवघी चिंता वारली. हा इतक्या सगळ्या गोष्टीला कारण काय? संत दर्शनी हा लाभ. हे एवढं जे काय घडलंय हे कशाच्या वंशाला कारण काय? संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला. संतांचं दर्शन झाल्याच्या योगानं पद्मनाभाची म्हणजे भगवंताची प्राप्ती झाली. संतांच्या दर्शनाच्या योगानं या ठिकाणी व्यक्तीचं नामोच्चार नाही. संतांच्या दर्शनाच्या योगानं हा पुढचा फायदा झाला. म्हणजे संत दर्शनामधलं वैशिष्ट्य काय आहे, संत दर्शनाचं ऐश्वर्य काय आहे, संत दर्शनाचं फलप्राप्त काय होणार आहे हे जर पाहायचं जर झालं तर या ठिकाणी हा शब्द घातलेला आहे. संत दर्शने हा लाभ. अर्थात संतांच्या दर्शनाच्या योगानं लाभ झालेला म्हटलेला आहे. एखाद्या चक्रवर्ती सम्राटाच्या दर्शनानं लाभ झाला असे उद्गार काढलेले नाहीत किंवा एखाद्या सिनेमा नटाच्या दर्शनाच्या योगानं हा लाभ झाला असं म्हटलेलं नाही. संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला. अर्थात पर्यायानं हे सिद्ध करावं लागेल की संतांच्या दर्शनानं एवढा लाभ जर होतो तर संत हे कसले असतात? संतांना शिंग असतात का संतांना शिपूट असतं का संत पंख त्यांना असतात, अंतराळी भराऱ्या मारतात? म्हणजे संतांची व्याख्या करणं हे जरूर झालं या ठिकाणी. बोला दुसरा प्रश्न उत्पन्न झाला. ठीक आहे,
संतांचं स्पष्टीकरण या ठिकाणी दर्शवावं, लोकांच्या डोळ्यासमोर आणावं, हा कदाचित तुकोबाराच्या अंतःकरणातला हेतू असेल. म्हणून ध्रुपदाच्या ठिकाणी हे चरण घालताना पहिलं अक्षर घातलंय संत दर्शनी हा लाभ. पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा दुसरा हेतू अंतःकरणामध्ये कदाचित उत्पन्न झालेला असावा. संतांची ओळख आपण जगाला पटवून दिली, संतांचा अधिकार काय हा जगाला सांगून दाखवून दिला. हा, पण जगाला जर तिकडं जर संतांचं दर्शन घ्यावं ही जर वृत्ती जर नाही झाली तर, म्हणून दर्शनामध्ये काय वैशिष्ट्य आहे याची कल्पना देण्याकरता म्हणून दर्शनी हा शब्द घातला. कदाचित पुढे आणखीन ऐकणाऱ्याला असा एखाद्या वेळेला संशय येण्याची शक्यता आहे, तुकोबार आहे तुम्ही संतांचं दर्शन घ्या असं म्हणता, पण त्याच्यापासून फायदा काय? हरकत नाही, एकदा सोडून 10 वेळा तुमच्या शब्दावरती आम्ही विश्वास ठेवू, पण त्या करण्यापासून फायदा आमचा काय होणार आहे, लाभ आमच्या पदरी काय पडणार आहे? पद्मनाभ जोडीला. फलाची अपेक्षा प्रत्येकाला आहे, हे करू लागलेलो आहे याच्यापासून मला फलप्राप्ती काय होणार, हा विचार अंतःकरणामध्ये महाराजांनी घेतला. आणखीन त्याची फलश्रुतीच आपल्या पुढे अनुभव दाखवून दिली की या योगानं बाबा काय घडणार आहे सांगू, काय घडलंय हे सांगू, माझा स्वानुभव सांगतो. पद्मनाभ जोडीला. मग अशा तऱ्हेचा पद्मनाभ मला प्राप्त म्हणजे भगवंताची मला प्राप्ती झाल्यानंतर त्या भगवंताला कुठल्या फायरप्रूफच्या तिजोरीमध्ये ठेवावा, कोणत्या गोदरेजच्या कपाटामध्ये ठेवावा? संपुष्ट हे हृदय पेटी. त्या भगवंताला ठेवण्याचं ठिकाण संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू. अशा तऱ्हेचा हा असणारा परमात्मा संतांच्या योगानं मला मिळालेला आहे, संतांच्या दर्शनाच्या योगानं मला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे माझ्या भाग्याला उजाळा बसलेला आहे, त्यामुळे सर्व माझ्या चिंता नष्ट झालेल्या आहेत इत्यादी जो स्वानुभव जो आहे हा स्वानुभव या अभंगद्वारा पुढे त्याने बोलायला सुरुवात केलाय. तुका म्हणे होता ठेवा, हा जो ठेवा आहे पद्मनाभ हा बाहेर उघड्यावरती टाकलेला हा पदार्थ नव्हे. याचं जतन करण्याकरता मागच्या लोकांनी अत्यंत क्लेश सहन केलेले आहेत, कष्ट सहन केलेले आहेत, प्रयत्न केलेले आहेत आणि एवढं करून हा भूमिगत ठेवलेला होता ठेवा. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, त्यामुळे तो मला सापडल्याच्या योगानं उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली विठोबा रखुमाई. हरी जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय विठोबा रखुमाई, हरी जय विठोबा रखुमाई. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे अनेक वचन आहेत, चिंता हा एक प्रकारची चिंता नाही. चिंता हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या अनुभवाचा आहे, सर्वांच्या जिभेवरती खेळणार आहे. याच्याकरता कुठली डिक्शनरी होडकायला पाहिजे असं काही नाही, कुठला एखादा शब्दकोश हा पानं चालले पाहिजेत असा नाही, अपरित शब्द नव्हे. सर्वांच्या नित्य परिचयाचा मुखामध्ये असणारा आणि नित्य अनुभव असणारा हा शब्द आहे चिंता. हा जास्त शब्द काही लांबलचक नाही, थोडक्यात 2च अक्षरामध्ये शब्दामध्ये तयार झालेला हा. अवघी चिंता भरली. अवघी हा शब्द घालण्याच्या पाठीमाग तुकोबारायचा उद्देश त्या ठिकाणी असा असण्याची शक्यता आहे की चिंतेचे काही प्रकार आहेत. चिंता एकाहून अनेकविध प्रकारची असण्याची शक्यता आहे. सर्वांच्या तुमच्या आमच्या पाठीमागं जर बघायला जर गेलं, आज आमच्या डोळ्यासमोर दिसतंय
हा महर्गतेचा राक्षस हा प्रत्येकाच्या छातीवरती थै 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 नाचू लागलेला आहे, नृत्य करू लागलेला आहे. अशा अवस्थेमध्ये 4 रुपये किलो साखर, 10 रुपये किलो गोडे तेल किंवा जे काही भाव असतील त्याप्रमाणे सर्व वस्तू महाग. घरामध्ये कुटुंब मोठं आहे, 2-4 मुलं आहेत, 2-4 सुना आहेत, 5-4 नातवंड आहेत, एका दुसरी घरामध्ये आई चुलती घरामध्ये माणसं आहेत. 22 माणसाचं पालन पोषण करण्याची जबाबदारी एखाद्या क्ष व्यक्तीवरती असते. त्यावेळेला त्याला असं वाटतं की महागाई पाहायला गेली तरी भयंकर अशी आहे. अशा परिस्थितीमध्ये एवढा प्रपंचाचा गाडा आता कसा हाकावा, कसं चालवावं, नित्य उठून या खावयाची चिंता. प्रत्येकाच्या पाठीमागे चिंता हा शब्द डोळ्यापुढे सारखा दिसतो. प्रत्येकाला चिंता जी आहे कशाची आहे? नित्य उठून या खावयाची चिंता. महाराज या ठिकाणी सांगतात अवघी चिंता वारली. आज आपल्या घरामध्ये कुठले तरी 100-200 खंड्या धान्य कोणीतरी आणून यांच्या टाकलंय म्हणून यांची खाण्याची चिंता गेली काय? जे तुकोबाराय सगळ्या जगाला कंठ रवानं सांगणारे, बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, देईल हा अन्न वस्त्रदाता, काय आम्हा करणे अधिक साचुनी देव धारणी पुरविता, असं सगळं जगाला सांगणारे तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय ज्वारीची चहा साखरेची चिंता करत बसले होते आणि कुणीतरी एखाद्या महात्म्यानं त्यांच्या घरी आणून ट्रकच्या ट्रक त्यांच्या घरी उलटा करून ठेवला. म्हणून त्यांना असं वाटलं असावं काय नाही, आता 5-4 वर्ष आपल्याला अन्नधान्याचा प्रश्न विचारात घेण्याची आवश्यकता नाही, 5-4 वर्षाची आपली तरतूद झालेली आहे, म्हणून आपली चिंता नष्ट झाली, म्हणून चिंता शब्द घातला. असं एखाद्या वेळा वाटेल, आपल्याला वाटेल हे सांगतो. पण त्याचं उत्तर मी देऊन टाकलेलं आहे आपल्याला की जे तुकोबाराय सर्व जगाला शिकवण सांगतात, बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, देईल हा अन्न वस्त्र दाता. अन्नही देणारा तो आहे, वस्त्रही देणारा तो आहे, आणि त्याच्याकरताही काळजी करत बसतील का? नाही. नित्य उठून या खावयाची चिंता. किंवा जे तुकोबाराय सर्व जगाला सांगतात की भगवंत जो आहे, ज्याचं नाव विश्वंभर आहे, विश्वंभर नाव कोणाला आहे? सर्व विश्वाचं पालन करण्याची जबाबदारी ज्यानं स्वीकारलेली आहे त्याला विश्वंभर म्हणतात. विश्वंभर नावाची नावात जगामध्ये तुमच्या आमच्यासारखी अनेक माणसं असतात. नावाला आणखीन कृतीला आणि आचरणाला ज्याचा मेळ नाही अशी माणसं अनेक असतात. एखाद्या बाईचं नाव असतं लक्ष्मीबाई, पण हातामध्ये त्याच्या कतलाचा सुद्धा वाळा असू शकत नाही, नाव मात्र लक्ष्मीबाई. एखाद्याचं नाव असतं लक्ष्मण, लक्ष्मण नाव असतं, पण नावाचा आणि कृतीचा कुठल्याही तऱ्हेचा मेळ बसू शकत नाही. ते भुरभुंजी लोक असतात ना, लाया वगैरे भाजणारे, फुटाणे चणे भाजणारे, मग त्यांनी काय केलेलं असतं, त्या आपल्या त्या चुलवणावरती कढई ठेवलेली असते, आतमध्ये वाळू टाकलेली असते, वाळू गरम केलेली असते, मग त्या ठिकाणी वाटाणे किंवा तुमचे हरभरे भाजण्याकरता हलविण्याकरता एक एवढं लाकूड घेतलेलं असतं आणि त्या लाकडाला फडकं बांधलेलं असतं. कारण हात जर घालावा तर तो तप्त झालेला सगळा तो भाग असतो, हाताला चटके बसतात, जर हलवलं नाही तर ते करपण्याची शक्यता असते. म्हणून काय केलेलं असतं, 1.5 फूट लाकूड एक एवढं लांब घेतलेलं असतं आणि त्याला एवढा चिंध्याचा बोळा बांधून त्यानं ते हलवीत असतात. त्याचं नाव असतं लक्ष्मण. कळलं का तुम्हाला? निळोबरायांनी सांगितलंय म्हणून मला माहिती झालं, नाही तर मी तरी कधी बघायला गेलो होतो. घोळण्या नाव लक्ष्मण करी भारजन लाह्याचे. ते घोळणं जे असतं त्याचं नाव लक्ष्मण असतं. त्या लक्ष्मणाला सांगितलं इंद्रजितचा वध करायला जा. शक्य आहे का? म्हणजे नावाचा आणि कीर्तीचा कुठेही मेळ लागत नाही. लुगड्या नाव चंद्रकळा,
किंवा पूर्वी चंद्रकाळा या नावाचं लुगड्याला नाव होतं. काळ्या रंगाचं जे लुगडं असेल त्याला चंद्रकाळा असं म्हणत असत. आता लाईट हाफ झालेली होती मागाशी. तसली जर एखादी चंद्रकाळा म्हणून हातात धरले असते तर प्रकाश झाला असता का या ठिकाणी? अहो, नाव तर चंद्रकाळा आहे ना. अरे नावापुरतं नाव तिथं चंद्रकाळा आहे, पण प्रकाश देण्याची शक्ती तिच्या ठिकाणी नाही. याप्रमाणे नावाचा आणि त्याचा संबंध लागू शकत नाही. महाराज या ठिकाणी सांगणार आहेत काय, सगळ्या जगाला ज्यांनी सांगितलेलं आहे काय, हीच चिंता काय खावे म्हणूनी भले तुझ होनी पक्षराज. पक्षाचं उदाहरण त्यांनी सांगितलेलं की याचं नाव विश्वंभर आहे. सगळ्या जगाची काळजी वाहणार आहे. विश्वंभर नाव सार्थ जन करून दाखवलेलं आहे. महाराज एका ठिकाणी बोलून गेलेले आहेत. विश्वंभर नाव कोणाचं आहे? नावातल्या आणि कृतीतला फरक काय असतो याची कल्पना सांगण्याकरता मी हा घोळण्याचा वगैरे दृष्टांत आपल्याला सांगितला. विश्वंभर कोणाला म्हटलं जातं अथवा कोणाला म्हणणं योग्य आहे? सर्व सृष्टीचं पालन करण्याचं ब्रीद ज्याचं आहे, जो करू शकतो त्याला विश्वंभर म्हणतात. त्याला विश्वंभर म्हणावं. वृक्षाला सुद्धा वेळच्या वेळेला उदक देणारा जो आहे त्याला विश्वंभर म्हणावं. लेकरू आईच्या उदरामध्ये असताना जन्माला आल्यानंतर त्याला काही चहा देऊन चालणार नाही, तर आईच्या स्तनातलं दूध गर्भाबरोबरच जो वाढवू शकतो, आर्भक जन्माला आल्याबरोबर त्याची भूक शमिवण्याकरता जो त्या आईच्या स्तनात दुधाची उत्पत्ती करतो त्याला विश्वंभर म्हणावं. कोणालाही विश्वंभर म्हणता येणार नाही. महाराज सांगतात का रे नाठवीशी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकलाची फुटे तरुवर उष्ण काळवाशी जीवन तयाशी कोण घाली. कोणी केली बाळा दुग्धाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. करा निरंतर ध्यान त्याचे. करा निरंतर ध्यान त्याचे. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. करा निरंतर ध्यान त्याचे. असं सांगणारे तुकोबाराय धान्याचा ट्रक घरी कुणी आणून दिला म्हणून हुरवून गेले आणि हुरवून जाऊन त्या भरात बाहेर पडला शब्द अवघी चिंता वारली. असं म्हणता येईल का? नाही. म्हणजे खाण्यापिण्याची अन्न वस्त्राची चिंता सामान्य लोकांना तुमच्या आमच्या लोकांना जी आहे अशा प्रकारची चिंता त्यांना नव्हती. आपण या ठिकाणी मात्र शब्द घालताना घातलाय अवघी चिंता वारली. चिंता नष्ट झाली म्हणजे अन्न वस्त्राची चिंता नाही ती चिंता नव्हती आम्हाला. मग कोणती दुसरी आणखीन चिंता? सगळ्या जगाच्या पाठीमाग बघायला जर गेलो तर सगळ्याच लोकांना अन्नाची चिंता आहे असं नाही. काही काही लोक असे असतात गडगंज संपत्ती प्राप्त झालेली असते, मग ती काळ्या बाजारानं असो अथवा
उघड्या बाजारानं असो, काही का असत नाही, त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. पण ज्याला काही खाण्यापिण्याची काही काळजीच नाही, 4 रुपये किलो साखऱ्या होऊ द्या, नाही तर 40 रुपये किलो होऊ द्या, त्याला कमीच नाही, अशी ज्याची अवस्था आहे, अशा माणसाला काय चिंता करण्याचे कारण आहे. पण अशाही माणसाला चिंतेचा प्रकार वेगळा असेल, पण चिंता नाही असं म्हणता येणार नाही, आहे हा, पण कदाचित चिंतेची जात वेगळी असेल. खाण्यापिण्याची, अन्न वस्त्राची जरी चिंता यदा कदाचित नसली तरी, परंतु कुणी जरी असला तरी जबरदस्त चिंता एक सर्वांच्या पाठीमागे आहे. मग तो श्रीमंत असो, गरीब असो, चोर असो, न्यायाधीश असो, कुणी एखादा राजा असो, चक्रवर्ती सम्राट सिकंदर बादशाह असो, अथवा एखादा मोलमजुरी करून येणारा मजूर असो, सर्वांच्या पाठीमागे एक जबरदस्त चिंता अशा प्रकारची आहे, मृत्यूची. मग तो कुणी असो, मृत्यूची चिंता प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. मग ती चिंता तुकुबरायची नष्ट झाली पाहिजे, म्हणून त्याने असं म्हटलंय की काय या ठिकाणी अवघी चिंता वारली. सगळ्या जगाला जी मृत्यूची चिंता आहे, अशा प्रकारची चिंता तुकुबरायच्या पाठीमागे असली पाहिजे. आणि आज कोणीतरी त्यांना एखाद्या देवऋषी भेटलेला आहे, कोणी एखादा साधू भेटलेला आहे, कोणी एखादा गोसावी भेटलेला आहे, त्यानं काहीतरी त्यांना जडीबुट्टी दिलेली आहे, मंत्र ताईत वगैरे काहीतरी दिलेला आहे, दुरीगंडा केलेला आहे, आणि त्यामुळे त्यांचं मरण टाळलेलं आहे, चुकवलेलं आहे, किंवा दीर्घ मुदतीवर नेऊन सोडलेलं आहे, म्हणून ती चिंता यांची नष्ट झाली असं या ठिकाणी म्हणायचंय का? अवघ्या जगाकडे जर पाहिलं तर सगळ्यांना चिंता आहे मृत्यूची जबरदस्त. मग तो कुणी असो, सामान्य माणसापासून ते अधिकार संपन्न असणाऱ्या माणसाचा तर प्रश्न सोडूनच द्यावं, त्याच्याही पुढे बोलायचं जर झालं, अर्थात कायद्यानं. कायदा म्हणजे संप्रदाय, संप्रदाय म्हणजे संतांची वाणी, संतांची वाणी म्हणजे तुमच्या आमच्या कल्याणाकरता करून ठेवलेलं कवित्व. मृत्यूचा तडाखा असा काही विलक्षण जबरदस्त आहे, त्याच्यामध्ये त्या सामान्य माणसाचा तर विचार सोडून द्या. पण अवतारधारी जरी असले, मग ते संतांच्या रूपानं असो अथवा देवाच्या रूपानं असो, 33 कोटी मध्ये ज्याची गणना आहे अशापैकी असो, अथवा ह्याच्यावरचे मुख्य लीडर नेमून दिलेले ब्रह्मा विष्णू महेश यांच्यासारखे जरी असले, तरी परंतु काळाचा तडाखा विलक्षण आहे. जो मृत्यू ब्रह्मयाचा ग्रास करी, मृत्यू हरिहरा ते मारी, मृत्यू दुर्जय संसारी, सुरासुरी ही कापिजे. केवढा काळाचा चपट आहे पहा. जिथं ब्रह्मादिका सारख्याना, विष्णू सारख्याना, शंकरा सारख्याना सुद्धा जो टाळता आला नाही, 33 कोटी देवतांना टाळता आला नाही, आणि रुचिरोज अमृत पित असताना, बरं आणखी तुमच्यासारखा असा चहा बी नव्हे, झालं काय त्याच्या योगानं? घड्याळ म्हटल्यानंतर ते बंद पडणार, कुणाचं 6 महिन्यात बंद पडत असेल, कुणाचं 6 वर्षापर्यंत. गॅरंटी वाढली, याच्यापेक्षा अजिबात कधी सूर्यचंद्र आहे तोपर्यंत बंद पडणार नाही असं मात्र कोणाला म्हणता येणार नाही. या न्यायाप्रमाणे सुरवर जरी असले, त्यांचं कुठपर्यंत ते तमुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती एवं तै धर्म होण प्रबन्ना नतागरं काम कामाला म्हणते. म्हणजे जोपर्यंत पुण्याचा साठा आहे, मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची निर्बणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. तुका म्हणे जाती पुण्य क्षये अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. जोपर्यंत पुण्याचा संग्रह आहे, मी नेहमी म्हणत असतो, एखादा मनुष्य हौसेनं मुंबई सारख्या शहराला जातो, ऐकलेलं असतं वर्णन, ताजमहाल हॉटेलमध्ये जाऊया, ताजमहाल हॉटेल मधलं वैभव आपण काय पाहूया, अनुभव त्याचा घेऊया.
एखादा मनुष्य आतमध्ये जातो, मॅनेजर दारामध्ये बसलेला असतो. किती तारखेपर्यंत आपलं वास्तव्य या ठिकाणी होणार आहे. तो विचारतो दररोजचं बिल किती आहे. तो म्हणतो 500 रुपये दररोज. 8 दिवस राहायचंय म्हणतो. 8 दिवसाच्या आटापंची काय होत असतील ते 4000 5000 ते देऊन टाकतो, पावती घेतो. मग आतमध्ये गेल्याबरोबर पाय धुवायला पाणी द्यायला एखादा नोकर वेगळाच असतो. तोंड धुवायच्या वेळेला दंतमंजन द्यायला एखादा मनुष्य वेगळाच असतो. टावेल घेऊन हात पुसायला मनुष्य एखादा ताबडतोब पुढे असतोच. तोपर्यंत एखादा ट्रे मधून चहा वगैरे बिस्किट वगैरे घेऊन त्या ठिकाणी आलेला असतोच. नाश्ता करायला टेबल अगदी स्वच्छ करून त्याच्यावरती आभरा पांढरा शुभ्र ठेवण्याकरता पांढरे शुभ्र कपडे घातलेला मनुष्य त्या ठिकाणी आलेला असतोच. नंतर मग पुन्हा तेवढं झालं की लगेच स्नान करण्याकरता गरम पाणी, साबण, खोबरेल तेल, राखील ना आपलं खोबरेल नाही, चुकून होतो तोंडाला शब्द येतो एखाद्या वेळेला गडबडीत. खोबरेल घेऊन त्या ठिकाणी मनुष्य येतो. ह्या इतक्या गोष्टी कुठपर्यंत, जेवढ्या तारखेचं बिल ह्यानं भरलेलं आहे तिथपर्यंत. आणि ती तारीख का संपली, 12ला तारीख जर संपायची असली तर 11:30 वाजल्यापासून साहेब गेट आउट, आठवा बिछाना आपला लवकर उचलायचं. बघा, मला सांगायचंय काय की जेवढी त्यांना पुण्यरूपी द्रव्य त्या ठिकाणी दिलेलं आहे तेवढ्याच कालापर्यंत हे श्रेया सिटीचं राज्य ते संपल्याबरोबर क्षीणे पुण्य मरतील हुकुम विशांती आलंच बघा पुन्हा खाली. तेव्हा अशा अवतारधारी जरी असले तरी परंतु जो मृत्यू ब्रह्मयाचा ग्रास करी, मृत्यू हरिहरा ते मारी, मृत्यू दुर्जे सोळासुरी का पिजे, म्हणजे असल्यावरती ज्यांचा चपेट घात आहे त्या मरणाचं चिंता जी काही तुकोबारायांच्या पाठीमागे लागलेली होती ती चिंता यांची आज नष्ट झाली असावी म्हणून उद्गार काढले, अवघी चिंता वारली. तुकोबाराय म्हणतात, अरे मरण कुणाला, ज्याला जन्माला यायचंय त्याला मरण. आम्हाला जन्माला जरी यायचं नाही तर मरणाचं भय आम्हाला बाळगण्याची जरूर काय. जावे नाही आम्हा मरावे, जावे नाही आम्हा मरावे लागत. ज्याला जन्माला यायचंय त्याला मरणाचं दुःख असेल, ज्याला मरायचंय त्याला जन्माच्या गर्भाच्या क्लेशाच्या प्रसूतीची यातना सहन करावे लागतील. पण आमची अवस्था काय आहे, अहो अखंडित जैसे तैसे. म्हणजे जगाला जरी ही चिंता वाटत असली तरी पण या चिंतेचा उपसर्ग ज्या तुकोबारायाला लागूच शकत नाही. त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय, पहा, मरण या नावाची जी वस्तू आहे, ज्या मरणाची भीती अवघ्या विश्वाला आहे, त्या मरण या नावाच्या वस्तूलाच आमच्या घरामध्ये त्याला मृत्यूच आम्ही आणून ठेवलेला आहे. मरण 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 माझे मरुनी गेले माझा ठेले अमर, मरण माझे मरून गेले मज केले अमर. मरण 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 माझे मरून गेले मज केले अमर, मरण माझे मरून गेले मज केले अमर. ते मरण या नावाची जी वस्तू आहे ते मरणच जर यांचं मारून त्यांनी जर टाकलेलं आहे तर मरणाची आणि जन्माची चिंता यांना आहे का. महाराज एका ठिकाणी म्हणतात, जन्म मरणाची विसरलो चिंता. तू माझ्या अनंता माय बाप,
जन्म मरणाची विसरलो चिंता. जी चिंता यांना जन्माची नाही, मृत्यूची नाही, खाण्याची नाही, कपड्याची नाही, चिंता तर नाही म्हणून सांगतात. आणि इथं मात्र सांगितलंय अवघी चिंता वारली. परस्पर विरोधी संबंध आहे वचनाचा बोलण्याचा. अहो ह्या जातीची चिंता नसेल, दुसऱ्या एखाद्या कोणत्या जातीची असेल. एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपण जातो, मग हॉस्पिटलमध्ये पाहायला गेल्यानंतर कुणाचं डोकं दुखत असेल, कुणाचं पोट दुखत असेल, कुणाला वांत्या होत असतील, कुणावरती शस्त्रक्रिया केली असेल. मला सांगायचंय काय की डोकं दुखत असला तरी तो पेशंटच, पोट दुखत असला तरी तो पेशंटच, कुणाचं ऑपरेशन केलेलं असलं तरी तो पेशंटच. अहो रोगाच्या जाती वेगळ्या असतील, परंतु काठवरती बसलाय, डॉक्टर येतोय, तपासतोय, औषध देतोय, इंजेक्शन करतोय, जात वेगळी असेल रोगाची. हा परंतु हॉस्पिटलमध्ये ज्या अर्थी आलेला आहे त्या अर्थी कसल्या तरी प्रकारचा याला रोग झालेला आहे. हा नसेल तो असेल, तो नसेल हा असेल, म्हणजे कोणता का होत नाही रोग असेल. जन्म मरणाची चिंता नसेल, वस्त्राची चिंता नसेल, खाण्याची चिंता नसेल, मग कोणती तरी चिंता एखादी असल्याशिवाय या ठिकाणी असं स्पष्टीकरण करणं शक्य नाही. अवघी चिंता वारली. सगळी चिंता आज माझी नष्ट झालेली, म्हणजे ही नाही, ती नाही, परंतु हे कोणती तरी असलीच पाहिजे आहे. कदाचित तुम्हाला असं वाटण्याची शक्यता आहे, अहो आम्ही तर व्यवहारी माणसं आहोत, आम्ही तर विषयांध आहोत, आम्ही तर प्रपंचाचे बांधले गुलाम आहोत, आणि तुकोबारायासारख्याने अशी चिंता व्यक्त कराय म्हणजे आश्चर्य म्हणावं की काय. याला संतांचा कायदा अशा तऱ्हेचा आहे, त्या मापात आलं की देवाची मी परवा करणार नाहीत. मग तुमची आमची सामान्य लोकांचा विषय सोडून द्या. हा संतांचा कायदा आहे. प्रभू रामचंद्र म्हणजे आता परमात्मा, पण रामरायासारख्याच्या पाठीमागे चिंता असावी म्हणजे काय महत आश्चर्य म्हणावं की काय. याला परमात्मा श्रीरामचंद्र केला असे चिंतेने किंकर, इतराचा कोण पार चिंता दुस्तर रघुनाथा. रामरायासारख्याच्या पाठीमागे सुद्धा जिथं चिंता आहे त्या ठिकाणी तुमचा आमचा मानवाचा पाड काय घेऊन बसला. परमात्मा श्रीरामचंद्र केला से चिंतेने किंकर, इतराचा कोण पार चिंता दुस्तर रघुनाथा. रामरायासारख्याच्या पाठीमागे सुद्धा चिंता असावी म्हणजे हाही एक प्रकारचा पेशंटच आहे. आता तुमचं डोकं दुखत असलं तर याचं पोट दुखत असेल, पण काही का होत नाही, शरीराला व्यथा आहे एवढं निर्विवाद. या न्यायाप्रमाणे तुकोबारायांनी या ठिकाणी आज माझी चिंता नष्ट झाली म्हटलेलं आहे. म्हणजे कुठल्या तरी प्रकारची तुकोबारायाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी चिंता असण्याची दाट शक्यता आहे, आणि ती चिंता आज माझी नष्ट झाली म्हणून स्वानुभवानं उद्गार या ठिकाणी काढले. अवघी चिंता वारली. तुकोबारायासारख्याच्या पाठीमागे चिंता, हो, मग त्यांच्यातच आमच्यात फरक काय. आमच्याही पाठीमागे चिंता आहे, त्यांच्याही पाठीमागे चिंता आहे. मग दोघांच्याही पाठीमागे चिंता जरी असली तरी परंतु विषय जरी एक जरी दिसत असला तरी परंतु त्याच्यावरून अधिकार त्यांचा काय आमचा काय दिसायला एक त्यांनाही चिंता आहे, आम्हालाही चिंता आहे. मग महात्म्यात आणखी आमच्यात फरक काय असं यदा कदाचित आपल्याला वाटेल. त्याचं उगाच उत्तर देण्याचा मी प्रयत्न करून पाहतो. समाधानकारक तुम्हाला उत्तर देता येईलच असं मला सांगता येत नाही, आपण एक प्रयत्न करून पाहतो. त्यांनाही चिंता आहे आणि आम्हालाही चिंता आहे, पण दोघांच्या चिंतेतला फरक. सामान्य दृष्टांत सांगण्याकरता तुम्हाला दृष्टांत म्हणून मी सांगतो. एखादा अपराधी असतो, चोरी वगैरे केलेल्या माणसाने एखाद्या अशी कल्पना करा, तो जर रस्त्याने जर चाललेला असला तर त्याच्या पुढे दोन पोलीस, मागं दोन पोलीस, पुढे दोन पोलीस, मागं दोन पोलीस, आणि त्या दोन्ही मागच्या पुढच्या पोलिसाच्या मध्ये हा मनुष्य चाललेला असतो. इथपर्यंत हा एक भाग झाला.
आता दुसरा भाग, एखादा मंत्री, आमदार, मिनिस्टर जर कोणी जर या ठिकाणी जर आलेला जर असला तर त्याच्याही पुढे पोलीस असतात, मागे पोलीस असतात. मग सादृश्य दोष या ठिकाणी तुम्हाला जर असा जर दिसला, चोराच्याही मागे पुढे पोलीस आहेत आणि मंत्र्याच्याही मागे पुढे पोलीस आहेत, मग चोरात आणि मंत्र्यात किंवा आमदारात फरक काय? आता ह्याला मी काय उत्तर देऊ? तुम्हाला बोलू नये, वक्रतुंड महाकाय. हा, परंतु आलंय म्हणून सांगायचं. त्या गणपतीच्या वाट्याला काम कोणचं आलेलं होतं तर गाढवाची कळं फिंडवायचं काम त्याच्या वाट्याला आलेलं होतं. नाही, खरंच आहे, हा बुद्धिदाता विनायक आहे. आणि गाढव जो असतो पडत मूर्ख असतो, तेव्हा पडत मूर्खाला बुद्धिदान करण्याचं काम म्हणजे त्याच्यावरती योग्य निगा राखण्याचं गणपतीच्या वाट्याला काम आलेलं. आणि त्याच्या पुढं जरा थोडं बाष्कळ बोलतोय मी, क्षमा असू द्या सर्वांच्या पुढे मी हात जोडून सांगतोय. अर्थ घेताना दुरुपयोग कोणी करून घेऊ नका, सर्वांना हात जोडून मी सांगतोय ना, गैरसमज कोणी करू नका. अग्निदेवाच्या वाट्याला काय काम आलेलं होतं? बायकांची लुगडी व्हायची, हे अग्निदेवाच्या वाट्याला काम आलेलं होतं. परंतु कंसात त्याची सुधारणा कोणती? ज्या चांगल्या हिंडणाऱ्या फिरणाऱ्या बायका असतील, स्पर्श करण्याला योग्य जे असतील त्यांच्याबद्दलचा विचार नव्हे हा, तर ज्या अस्पृश्य असणाऱ्या बाया असतील, विटाळशी बसलेल्या ज्या बाया असतील, त्या बायांची लुगडी धुण्याचं काम अग्नीच्या वाट्याला आलेलं होतं. याचं कारण काय? अग्नीला विटाळ नाही, तुका म्हणे मूळ नाही अग्नीशी विटाळ. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निर्रूपात पुण्यांगा. अग्नीला विटाळ नसल्यामुळे विटाळशी स्त्रियांची वस्त्र धुण्याचं काम त्याच्या वाटण्याला आलेलं होतं. आता अग्नीचा अधिकार का सामान्य आहे का? या ठिकाणी त्याला आहुती त्या ठिकाणी दिल्याबरोबर 33 कोटी देवांना नेऊन टपाल पोचवणारा हा अग्नी नारायण. हा, पण हा त्याच्यावरती रावणाची मात असल्यामुळे त्याच्या वाट्याला हे काम. तात्पर्य हे ऐश्वर्यच त्याचं तेवढं आहे असं नाही. हा, अंगातली शक्ती तशी आचार, अंगामध्ये हा बळ आहे. तसंच तुमच्या आमच्यासारखं भृगुराम साहेबाचा चहा पिऊन रोड झालेले नाहीत. त्यावेळेची माणसं कशी असतील आणि कसं त्यांचं शरीर त्यांनी कमावलेलं असेल पहा. कैलास पर्वत 3 वेळा जण उखडून आपल्या हातामध्ये धारण केलेला आहे. ते का तुमच्या आमच्यासारखे होते का? हा, आम्हाला आमच्या अंगातली शक्ती किती आहे बघायचं जर झालं तर अनुमान करा बाबा. नवरा बायको लेकरू किती आम्ही अगदी घट्टे कट्टे, अगदी सधन, अगदी भरपूर, अगदी स्ट्रॉंग. टिरीकोटचा कपडा आमच्या अंगावर, पुरुष आम्ही घट्टे कट्टे, चहा पिऊन आमची अगदी सुदृढ, दारासिंगाची बरोबर बात करणारे. हा, टिरीकोटचा पुरुष आणि असल्या पुरुषाबरोबर विवाह केलेली नायलनची बायको, तिला त्या अंगावरचं वस्त्र घेता घेता पुढे वाट. आणि अशा सुदृढ पती पत्नीच्या पोटाला जन्माला आलेलं प्लास्टिकचं लिकरू केलं की गेलं म्हणून. अशापैकी रावण महाराज नव्हते, सशक्त. 3 वेळा कैलास पर्वत जण हातामध्ये उखडून घेतलेला आहे. अशी शक्ती. भक्ती जर पाहायला जर गेली तर आचार आपल्या हातानं शिरकमळ आपलं शिरच्छेद करायचा, हातामध्ये ते डोकं धरायचं आणि त्या शिराच्या तारा करायच्या आणि त्याच्यावरती शंकराच्या पुढे आळवीत बसायचं. अशा तऱ्हेची आचाट भक्ती. ज्ञान जर पाहायला जर गेलं तर त्रिकांडी वेद जन करून ठेवलेला आहे. ज्ञान पाहिलं तर आचाट, भक्ती पाहिली तर आचाट, शक्ती पाहिली तर आचाट, ऐश्वर्य पाहिलं तर आचाट, घरातला परिवार पाहिला तर आचाट. एवढं असून सुद्धा रावण भाग्यवान असं तुकोबारायांनी म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं या ठिकाणी. पण तसा या ठिकाणी उच्चार नाही. भाग्य संतांच्या दृष्टीने ज्यांनी त्याला भाग्य ठरवलेलं आहे, हा संतांचा चष्मा काही वेगळ्या कलरचा असला पाहिजे. आणि प्रापंचिक तुम्ही आम्ही लोक आमच्या नजरेनं अतिश्रेष्ठ हा श्रीमंत आहे म्हणून याला आम्ही भाग्यवान समजतो. हा, पण संतांचा भाग्याबद्दलचा आराखडा अथवा विचार आमच्याहून काहीतरी अलग असतील म्हणून या ठिकाणी श्रीमंतीचं, ऐश्वर्याचं, ज्ञानाचं कुठल्याही तऱ्हेचं प्रदर्शन या ठिकाणी रावणाचं
गुळ आपल्या पुढे प्रगट करताना कल्पनेला आपण याच्यातून आपण मार्ग काढू लागलेलो आहोत. भाग्य कशाला म्हणतात? तुकोबाराय म्हणतात की माझ्या भाग्याला उजाळा बसला तेव्हा भाग्य म्हणजे काय हे कळायला पाहिजे. म्हणून तेवढ्या करता रावणाचा सापेक्ष दृष्टांत आपल्या पुढे मांडलेला आहे. श्रीमंतीला, ऐश्वर्याला, विद्वत्तेला किंवा या ठिकाणी भाग्याचा संबंध या ठिकाणी तुकोबारायांनी घेतलेला नाही. संतांच्या दृष्टीनं भाग्य कशाला म्हटलेलं आहे आणि त्या भाग्याला उजळा द्यायचा म्हणजे मलिन तरी भाग्य या ठिकाणी संग्रहाला असलं पाहिजे. तेव्हा मलिन तरी भाग्य कोणतं आणि त्या भाग्याला उजळा द्यायचं म्हणजे काय? उजळा कोणाकडून दिला जातो? उजळा दिला असताना त्याचं रूप काय होत असतं? त्याच्यामध्ये काय फेरबदल झालेला असतो? इत्यादी गोष्टीचा थोडक्यात आपल्याला विचार करण्याकरता म्हणून मी बोलतोय. भाग्य मलिन तरी भाग्य, संतांनी ह्याला भाग्य म्हटलेलं नाही. त्यांनी म्हटलंय पहा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. भाग्य तरी नोहे धन पुत्रदारा, याला भाग्य आम्ही म्हणत नाही. जग ह्याला भाग्य म्हणत असेल. विठोबा रखुमाई चित्ताला चंचलपणा करण्याचं प्रदर्शन. विठोबा रखुमाई जय विठोबा. भाग्य तरी नो हे धन पुत्रदारा, निकटवासवारा संतापायी. याला भाग्य म्हणत नाहीत. म्हणून भाग्य तरी नो हे धन. हा रावणाला धन होतं, पुत्र होते, दारा बायका होत्या. हा मग रावण भाग्यवान म्हटले असते, पण हे लक्षण त्यांच्या दृष्टीनं नव्हे. भाग्य तरी नो हे धनपुत्रदारा, निकटवासवारा संतापायी. कदाचित तुमच्यासारखा एखादा म्हणू शकेल की रावणाला एवढ्या अचाट संपत्ती प्राप्त झालेली होती, मुलं बाळा होते, सगळं काही ठीक आहे, पण हे मृत्यू लोकांमध्ये असणारं भाग्य त्याच्या दृष्टीनं कमी पडत असेल. स्वर्गातलं मिळालं तर मग काय हरकत आहे. जय अमरत्व हे सिंहासन, ऐरावती सारिके वाहन, राजधानी भुवन अमरावती, जेथ ओळगे देव पाहिका, सैंग चिंतामणीची या भूमिका, विनोद मनोवटिका स्वरतरुंची या. अशा तऱ्हेचं स्वर्गसुख जर प्राप्त जर झालं असेल तर त्या माणसाला भाग्यवान मानायला हरकत काय? नाथ महाराजांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. विठोबा रखुमाई.